कसले प्रश्न विचारणार आहात तुम्ही? त्यांना मला जे काही विचारायचं ते विचारू देत ना. एवढे लांबून ते माझ्यासाठी इथं आलेत. होऊ देत त्यांचं समाधान. आम्ही असं ऐकलंय की तू खूप धाडशी आहेस आणि गावात सगळीकडे तुझा संचार असतो म्हणे. म्हणजे खरं तर घरापेक्षा जास्त वेळ तू गावातच फिरतेस, कधी कधी रानावनातही असतेस, असंही म्हणायला हरकत नाही. काका, घरापेक्षा मी जास्त बाहेर असते असं नाही म्हणता येणार, पण हा, मी गावात जास्तीत जास्त वेळ देते हे मात्र खरंय. गावावर माझं जास्त प्रेम आहे. अनेक लोकांशी मैत्री आहे, त्यामुळे मी तिथेच जास्त रमते. प्रेम फक्त गावावर आहे की गावातल्या माणसांवरही आहे? गाव हे माणसांचंच असतं ना काका. गावातल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक जवळच्या माणसांवर माझं प्रेम आहे. जवळच्या माणसांमध्ये मैत्रिणी आहेत, म्हणजे मित्रही असतीलच. मी काय म्हणते, जेवताना गप्पा होतील की, आणि तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तेव्हा भी विचारता येईल. हा, चला जाऊयात. आई, त्यांच्या मनात जे काही आहे ते त्यांना विचारू देत. साधीच प्रश्न आहेत, मी पटकन उत्तर देईन, मग आपण सगळे जेवायला बसू. काका, माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत आणि मित्र सुद्धा. अहो, मी या गावातच लहानाची मोठी झाले आणि मला माणसं जोडायला आवडतात. पण तुला पटत नसलेल्या माणसांना तू गावाबाहेर काढतेस. आत्ताच एका बाईला तू गावाबाहेर काढलंस म्हणे. गावाबाहेर काढलं? काय नाव तिचं? हा, तुम्ही भागाबाई बद्दल बोलताय का? अहो, मी त्यांना नाही बाहेर काढलं. हा तर गावातल्या लोकांचा निर्णय होता. ती कुठल्या मोठ्या आईचा मांड करत होती. गावातल्या लोकांना कुठल्या कुठल्या रीतीभाती सांगत होती. रीतीभाती करायला तुला पसंत नाही का? हो, तसं नाही काकू, पण जुनाट आणि चुकीच्या रीती पाळणे हे योग्य नाहीये ना. या जगाकडे नव्या दृष्टीने, नव्या विचारांनी पाहायला हवं. मला हेच पटतं. चला, झाले ना प्रश्न, या आता घरात जाऊया. काका, थांबा, मला पण जगदंबाला काही विचारायचं होतं. जगदंबा, गावाच्या बाहेर एक गुहा आहे, तिथं तू एकटीच जातेस असं ऐकलं आम्ही. हो, तिथं जायला मला आवडत होतं, पण आता नाही जाता येणार. ती गुहा बंद झाली. कोणीतरी खास व्यक्ती होती, तिलाच भेटायला जायचीस असंही समजलं. त्याच्याबरोबर सगळं सुख दुःख वाटायला तुला आवडायचं म्हणे. आपल्यातलं हे नातं, हा आपुलकीचा बंध असाच अखंड राहू देत महादेव. तुमची साथ अशीच कायम लाभू दे.
हो, अगदी खरंय. हे बघा, तुम्ही जसं विचार करताय तसं काय बी नाहीये. तिला असं म्हणायचं होतं की तिला काय म्हणायचं होतं ते तिने सांगितलं आहे आणि ते आम्हाला चांगलं कळालं. तिच्याबद्दल आम्ही जे काय ऐकलं होतं ते समजा खरं होतं. तर तुमची मुलगी ही जरा जास्तच धाडसी आहे. घरापेक्षा घराबाहेर रमणारी, आपल्या समाजातल्या जुन्या रीतीभाती न पाळणारी, त्या पाळायला सांगणाऱ्या लोकांचा आदर न करणारी, अशीच आहे. तर काय, गावाबाहेर कुणाला भेटायला जाते याचा तर विचारही करायला नको. हे काय बोलताय तुम्ही? मी फक्त तुमच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिली आहेत. त्याचा असा अर्थ काढलात तुम्ही? आम्ही काही अर्थ काढला नाही हो. जे आम्ही ऐकलं तेच तू सांगितलंस. या घरचं पाणी सुद्धा नको म्हटलं ते काय चुकीचं नव्हतं. इथं नातं जोडण्याचा आम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. मला काही समजत नाहीये. कसलं नातं? कुणाशी जुळवायचंय? जगदंबा, तू आज जा बघू. नाही बाबा, मला कळायलाच हवं. हे काय बोलतायत? कुठलं नातं? कोणाशी जुळवायचंय? ते म्हणजे तुझ्या आई बाबांनी तुला काहीच सांगितलं नाही? आम्ही इथे कशासाठी आलो हे तुला माहीतच नाहीये का? आम्ही आमच्या मुलाच्या लग्नासाठी तुला बघायला आलो होतो. आमची सून म्हणून तुझा विचार करत होतो. लग्न? आई बाबा हे काय बोलतायत? म्हणजे हे सगळं माझ्या लग्नासाठी चाललंय? ते आम्ही विचार करत होतो तसा. आई, माझं लग्न ठरवायची तयारी चालू आहे आणि मलाच माहिती नाही. हे काय चाललंय? तुम्ही माझ्यापासून हे लपवून कसं ठेवू शकता? मला अंधारात का ठेवलं तुम्ही? त्यांना माहितीये तुला जर खरं सांगितलं तर तू घरात थांबणार नाहीस. निघून जाशील त्या गावाबाहेरच्या गुहेत. तसही तुला तिथेच राहायला आवडतं ना? वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या लेकीवर भलते सलते आरोप करताय. योग्य बोलतोय आम्ही. तुमच्या गावातल्या शिवाने आम्हाला हे सांगितलंय. पण त्यावेळेला आम्ही विश्वास ठेवला नव्हता. मुद्दाम इथे आलो. पण तुमच्या लेकीला प्रश्न विचारले आणि तिनं तशीच उत्तरं दिली. यावरून तर आम्हाला खात्री पटली. तुम्हाला माझ्याबद्दल त्या शिवाने सांगितलं? कुठे भेटला तो तुम्हाला? सांगितलं ना मगाशी, आम्ही गावातून निघत असताना तिथेच भेटला तो. इथं येईपर्यंत आमच्या बरोबरच होता. मी तर आधीपासूनच सांगत होते तो नालायकच पोरगा आहे. त्याला दोष देऊन तुमच्या मुलीची गुण लपणार आहेत का?
आम्हाला वाटलं जनक बाबांची पोर गुणी असेल, पण ही तर गुण उधळणारी दिसतीये. बस, खूप झाला. खूप बोललात. यापुढे एक शब्दही बोलू नकात. जगदंबा कशी आहे, तिच्यात कोणते गुण आहेत हे मला माहितीये. तुम्ही तिला ओळखलंच नाहीयेत. बाहेर कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही आधीच तुमच्या मनात तिच्याबद्दलचे काहीतरी समज तयार केले आणि तेच घेऊन तुम्ही इथे आलात. आणि तुम्हाला हवी तशी उत्तरं मिळतील असेच प्रश्न विचारलेत. ती घरातली सगळी कामं करतेच, पण बाहेरही असते. कारण हे गाव हे सुद्धा तिचं घरच आहे. इथला प्रत्येक माणूस तिला आपला वाटतो. गावावरचं संकट तिला आपल्या घरावरचं संकट वाटतं. आणि म्हणूनच ती गावासाठी सतत लढत असते, गावाची काळजी करत असते. ती गावात रानावनात फिरते हे तिच्या घरातल्या अंगणात फिरल्यासारखंच आहे. एवढी तिला गावाबद्दल आपुलकी आहे, कळलं? आणि ती भागाबाई रीतीभातींच्या नावाखाली बोकड बळी दे, भूत जागव असे उद्योग करत होती. गावातल्या लोकांच्या हक्काचं सोनं नाणं लुटायला चालली होती. ती गावाला लागलेली कीडच होती. तिला जगदंबानी बाहेर काढलं, त्यात काय चुकीचं केलं? ती गुहेत कोणाला तरी भेटायला जाते, ह्यावरनं तिला प्रश्न विचारलेत. पण तिच्या जीवाभावाची व्यक्ती कोण आहे हे माहितीये? महादेव. तिच्या मनातलं ती सगळं काही महादेवांना सांगते, त्यांच्या पिंडीशी बोलते. तिची भक्ती तुम्हाला काय कळणार? जगदंबा तुमच्या घरासाठी योग्य नाही असं तुम्ही म्हणालात, पण तुम्हीच तिच्या योग्य नाही आहात. हलक्या कानाचे आहात तुम्ही. तुमचे विचारही खूप कमी दर्जाचे आहेत. कुणामधलं काही चांगलं न दिसता वाईटच पाहणारी नजर आहे तुमची. जगदंबा समोर उभं राहायची तुमची योग्यताच नाहीये. आमचा अपमान केलाय तुम्ही. यापुढे एक क्षण इथं आम्हाला थांबायचं नाही. चला हो. जगदंबा, बाकी कोणी काहीही बोलू देत, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आई वडिलांनीच माझा विश्वासघात केलाय. तुझ्या विश्वासाचं काय करू? नियती हा कोणता विचित्र खेळ खेळते. भूलोकावरील ज्या मानवांच्या उद्धारासाठी तुळजाचं रूप निर्माण झालं, ज्यांच्या भल्यासाठी तुळजाने जगदंबा रूप निर्माण केलं, आज त्याच मानवांकडून जगदंबाला अतिशय गंभीर आरोप सहन करावे लागतात. पण हे जगदंबाच्या नशिबातील तुळजाच्या मानवी अवतारातील भोग आहेत. लवकरच जगदंबाच्या बाबतीतही हे आवर्तन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर ह्या सगळ्या मनुष्यांना त्यांच्या वर्तणुकीचा खरा अर्थ कळेल. चांगलं स्थळ दाराशी चालून आलं होतं, पण समद उधळलं गेलं. समद्या मेहनतीवर पाणी पडलं. पण हरकत नाही,
मी माझ्या जगदंबासाठी याच्यापेक्षा बी चांगला पोरगा बघीन, याच्यापेक्षा बी चांगलं घरानं शोधन आणि ह्यांच्या नाकावर टिचून तिचं लग्न लावून दे. आणि तेव्हा ही पोरीला असंच अंधारात ठेवणार. हो ना? आज जे केलं तेच पुढच्या वेळी सुद्धा करणार, बरोबर ना? जगदंबा, आम्ही तुला सांगणारच होतो, पण हे कुटुंब कसं आहे, पोरगा काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, हे आम्ही बघणार होतो आणि मगच ठरवणार होतो. बाबा, तुम्ही उगाच माझी समजूत काढू नका. ती माणसं लग्नाची बोलणी करण्याच्या तयारीनेच आली होती. तुम्ही दोघांनी माझ्यापासून मुद्दाम हे लपवून ठेवलं. जगदंबा, हल्ली जरा जास्तच बोलायला लागली आहेस तू. आई वडील आहोत आम्ही तुझे, तुझा चांगल्याचाच विचार करत असतो आम्ही. म्हणून काय थेट माझं लग्न करायला निघालात? अशीच ठरतात लग्न. पोरीसाठी काय चांगलं काय वाईट हे तिच्यापेक्षा तिच्या आई वडिलांना जास्त कळत असतं. आणि आमच्या काळात तर बोहल्यावर चढेपर्यंत आमचं लगीन कुणा संग लागतंय हे आम्हाला माहित बी नसायचं. पण आई, मला एवढ्यात लग्न नाही करायचं. का नाही करायचं? काय अडचण आहे? का लगीन करायचं नाहीये तुला? आता तुझं लग्नाचं वय बी झालंय. मला गावाच्या भल्यासाठी काम करायचंय. गावावर अजूनही असुरांच्या भयाचं सावट आहे. मला गावाला त्यातून मुक्त करायचंय. माझं लग्न झाल्यानंतर सासरची माणसं मला एवढी मोकळी देतील की नाही माहिती नाही. त्यात ती आजच्यासारखी माणसं असतील तर घरातनं बाहेर पडणं सुद्धा कठीण आहे. कोणावरही विश्वास ठेवून ही माणसं नको ती गैरसमज करून घेतात. त्यांनी गैरसमज करून घेतला नव्हता, मुद्दाम कुणीतरी तसं केलं होतं. तुझ्याबद्दल खोटं नाटं भरून दिलं होतं त्यांच्या मनात. आणि हे कोणी केलं होतं हे तुला बी कळलंय. तोच तो अगाऊ शिवा. गंगाई, आता नको तो विषय. का नको? मी बोलणारच. ह्यांच्या मनात त्यानंच ईश भरून दिलंय. जगदंबा, तू ह्या लोकांना दोष देतेस, पण ज्याने हे समज घडवलंय त्याला जाऊन जा विचार ना. मित्र म्हणतेस ना त्याला, मग त्यानं असं का सांगितलं असेल तुझ्याबद्दल? उपयोग नाही, उपद्रवच आहे त्याचा. तुला चिंचपूरला घेऊन जातो म्हणला, तिथनं परत घेऊन आला. तुला आगीत सोडून मोकळा झाला. तुझ्या बाबतीत जेव्हा जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा असतोच तो तिथं. आज तर त्यानं ठरवून मुद्दाम तुझं नुकसान केलंय. त्याच्यामुळेच तुझ्यावर आणि आमच्यावर आज ही येळ आली आहे. जे काय वाईट वंगाळ घडलंय ना त्याला तोच जबाबदार आहे. फक्त तोच, तुझा मित्र शिवा. जगदंबा, अगं थांब. जगदंबा, हे काय करतेस तू? मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये बाबा. पण याने जे काही केलंय त्यासाठी याला शिक्षा मिळायलाच हवी होती. चेष्टा मस्करी करायची सवयच आहे याला. आतापर्यंत याने माझी अनेक वेळा खोडी काढलीये, चेष्टा केलीये, फजिती केलीये आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण काढून हसण्यावरती घेऊन जातोय हा. मी सुद्धा दुर्लक्ष करायचे, पण याने तर आज कहर केलाय. गावाबाहेरून आलेल्या पाहुण्यांना माझ्याबद्दल काहीही खोटं नाटक सांगून माझी प्रतिमा मलिन केली आहे याने. तुला लाज कशी वाटली नाही रे असं वागताना?
आजपर्यंत मी तुला माफ करत आले, याचा गैरफायदा घ्यायला लागलायस तू. तू आज जे काही केलंस ते तुला खोडी गंमत वाटत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. हे मी अजिबात सहन करणार नाही, सांगून ठेवते. जगदंबा थांब, आपण याच्यावर शांतपणे बोलू शकतो. मला काहीच शांतपणे बोलायचं नाहीये बाबा. स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काही चेष्टेचा विषय वाटतो का याला? खोड्या करायची तरी किती? आपण जे बोलतो त्यामुळे एखाद्या स्त्रीचा अपमान होतो, तिची प्रतिमा लोकांच्या मनात किती वाईट होते, हा कसलाच विचार करत नाही. पुन्हा जर का असं चुकीचं काही वागलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. शिवा, तिला किती त्रास होतोय ते बघतोयस ना व? तू जे वागलास ते लई चुकीचं होत. फक्त जगदंबा नाही, कुठल्याही मुलीबद्दल असं बोलताना तू लई वेळा विचार करायला पाहिजे होतास. का वागलास तू असं? मी तुला चांगला मुलगा समजत होतो, थोडा खट्याळ आहेस, खोडकर आहेस हे माहित होतं, पण मनाने चांगला आहे असं मानत होतो. पण आज तू माझ्या लेकीशी जे वागलायस ना ते लई चुकीचं होतं. का वागलास तू असं? बोल. तो काही नाही सांगणार जनक बाबा. मी सगळं सांगतो तुम्हाला.